मला इंग्लिश येत नाही म्हणून मी इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस स्टार्ट करायचा नाही का? तर असे बरेच लोक मला प्रश्न विचारत राहतात. पण रिसेंटली घडलेला माझ्यासोबत एक किस्सा सांगेन की मी एका इव्हेंटला गेलो होतो चेन्नईला. त्या ठिकाणी एक विवेकानंद हाऊस म्हणून आहे, ज्या ठिकाणी विवेकानंदनी लगभग 10 ते 15 दिवस तिथं स्टे केला होता. आता त्याला म्युझियम बनवले. मग त्या ठिकाणी व्हिजिट केल्यानंतर खूप इंटरेस्टिंग आणि अमेझिंग गोष्टी बघायला मिळाल्या. पण त्या गोष्टी बघत असताना मी एवढ्या त्यामध्ये वेळ गेला की मला कळलंच नाही की माझी एक फ्लाईट आहे आणि 1.5 तासाने माझी फ्लाईट आली होती. मग मी अर्जंटली कॅब बुक केली आणि तेवढ्यात कॅब ड्रायव्हर आला. पण मग मी त्याला प्रश्न केला की बाबा आपण किती वेळात पोहोचू किंवा किती वेळ आपल्याला लागेल पोहोचायला एअरपोर्टला. तेव्हा त्याच्याकडनं काहीच मला रिप्लाय आला नाही. मला वाटलं की हा का रिप्लाय करत नाही. पण मला जेव्हा त्याच्याबद्दल अजून थोडं जाणून घेतलं, मला कळलं की त्याला हिंदी पण जमत नाही आणि इंग्लिश पण जमत नाही. म्हणजे त्याला फक्त तमिळ जमते. मग त्याला मी तमिळ जमते म्हणून मी त्याला बोलायचं इंटरॅक्शन करायचं थांबलो नाही. त्या ठिकाणी मी गुगल ट्रान्सलेटर ॲप्लिकेशन डाउनलोड केलं आणि मी काही गोष्टी मराठीमध्ये व्हॉईस रेकॉर्ड केला आणि त्याला तमिळमध्ये कन्व्हर्जन करून त्याला ऐकवलं. त्यांनी पण तमिळमधनं काही उत्तरं दिली, मला मराठीत कळले. म्हणजे अशा प्रकारे आमचं इंटरॅक्शन झालं आणि त्या कारणामुळे आमचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला. तर सांगण्याचा मुद्दा एवढाच की तुम्ही जे काही करताय ते करत असताना काही प्रॉब्लेम्स आले तर त्याला तुम्ही काही टेक्निक आणि स्टेप्स वापरा, काही टेक्नॉलॉजीचा वापर करा. पण ती गोष्ट मला जमत नाही म्हणून सोडू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच मला फॉलो करा.